नमस्ते. चला तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इथं पूर्ण बाहीची डिझाईन दाखवणार आहे. खूप सुंदर असं नवीन डिझाईन दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. चला तर मग इथं बाहीची उंची तुमची किती आहे तेवढी घ्यायची. वरून 2.5 ते 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मला इथं, आणि खालच्याकडून शेप दिलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर असं बाहीची डिझाईन तयार झालेली आहे. पूर्णपणे व्हिडिओ बघा. तर चॅनलवर नवीन असला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी. चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळून जातील. चला तर इथं अशाप्रमाणे मी स्टिच केलं आणि आता पलटून घेणार आहे मी. खूप सुंदर असं ट्रेंडिंग बाही डिझाईन आहे. नक्की तुम्हाला आवडेल, त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडले असले तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर चला इथं पलटून घेतलं आहे, वरच्या कडेला टिप मारून घेतलं आणि इथं बरोबर पॉईंट काढते, म्हणजे मध्यातून अशा प्रमाणाने लाईन आखून घेतलं. इथं आपल्याला चुन्या बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला स्लीवची उंची किती पाहिजे त्या अनुसार इथं बघून चुन्या बनवून घेऊ शकता. जास्ती हवे असलं तर तुम्ही इथं 5-6 पर्यंत करून घेऊ शकता. इथं स्लीवची उंची माझी भरपूर कमी आहे, 3.5 इंच स्लीवची उंची रेडी करणार आहे. त्यामुळं मी इथं 4 निर्या घेतलेला आहे. तर अशा प्रमाणाने वरचं राहिलेलं कापड इथं कटिंग करून घेतलं आहे. वरच्या बाजूला मी पलटून अपोजिटमध्ये चून काढून घेते. तुम्ही बघू शकता इथं कशा पद्धतीने स्टिच केलं आहे म्हणून. आता खालच्या कडेला अशा प्रमाणाने मी इथं डिझाईन बनवणार आहे. त्यासाठी मी 2.5 ते 2.5 चौकोन कापड घेतलं होतं. तर अशा प्रमाणाने इथं कटिंग केलं आणि इथं लावून घेते. खूप सुंदर दिसते बाहीची डिझाईन. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडले असले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. एक लाईक द्यायचं मात्र विसरू नका. अशा पद्धतीने मी इथं सुई धाग्याच्या मदतीने इथं मणी लावून घेते. पूर्ण इथं मणी लावून झाल्यावर किती सुंदर बाही डिझाईन तयार होते म्हणून तुम्हीच बघा. आपण चुन्या कुठे कुठे घेतलं आहे तिथं मी इथं मणी लावून घेतलं. जास्ती हवं असलं तर तुम्ही जास्ती पण लावून घेऊ शकता. खालच्या बाजूला मी इथं अशा प्रमाणाने लटकन रेडी केलं आणि इथं लावून घेतलं. खूप सुंदर रेडी झालेली आहे.